पुढची महत्त्वाची अपडेट आहे. पिंपरी चिंचवडच्या मोशीमधील इमारत दुर्घटनेप्रकरणी अखेर कारवाईला बराच वेग आलाय, कारण की पुढारी न्यूजनं पोलखोल केल्यावर पालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी खडबडून जागे झालेत. या दुर्घटनेप्रकरणी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीवर गुन्हा दाखल झालेला आहे. कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल केलेत. प्रकल्प प्रमुख अशोक कुमार गुप्ता आणि सेफ्टी अधिकारी विजय सपकाळ यांच्या विरोधात पालिकेनं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवलाय. तर पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त होतीये. अँथोनी, पर्यावरण विभागाचा प्रमुख संजय कुलकर्णी या जबाबदार असणारे कुणी असू द्या, त्याच्यावरती कारवाई ही झाली पाहिजे. निष्पाप ज्या कर्मचाऱ्यांचा बळी गेला त्यांना न्याय जर द्यायचा असेल तर आणि पुढं अशी जाऊन घटना घडू नये या दृष्टिकोनातून आयुक्तांनी पावलं उचलली पाहिजे आणि या संदर्भामध्ये कारवाई केली पाहिजे. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं आयुक्तांना मी मागणी केलेली आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेब या संदर्भामध्ये 2 वेळा माझ्याशी बोलले. या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती घेतली आणि आयुक्ताला देखील सक्त सूचना दिलेल्या आहेत की दोषी कुणी असेल त्याला सोडायचा नाही, दोषीवरती कारवाई झाली पाहिजे. आणि या संदर्भात आणखी ताजे अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, खासदार बारणे आपण प्रतिक्रिया आणि मागणी ऐकलेली आहे. आता ही जी उच्चस्तरीय समिती नेमली गेलेली आहे ती काम कशी करेल आणि यापुढची कारवाई कशी होणार आहे, कारण की गुन्हे तर दाखल झालेले आहेत? अगदी खरं आहे. महानगरपालिकेच्या वतीनं सोहन निकम यांनी तक्रार दिलेली होती, फिर्याद दिलेली होती आणि त्यानंतर गुन्हे दाखल झाले. त्यामध्ये अशोक कुमार गुप्ता वयवर्ष 59 आणि विजय सपकाळ वयवर्ष 38 या दोघांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. यातला एक जण सेफ्टी अधिकारी होता तर एक जण या कचराचा प्रकल्प प्रमुख म्हणून काम पाहत होता. या दोन्ही आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 105, 125(5), 125(b), 125(a) आणि 35(प) अंतर्गत भोसरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. काय नेमकी पोलिसांकडून पुढची कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल. या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स घेऊन ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी.